नमस्कार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हवामानातील अचानक बदलामुळे राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे विशेषतः रब्बी हंगामातील पिकांना मोठा धक्का निर्माण होऊ शकतो. सध्या अनेक ठिकाणी गहू, हरभरा आणि इतर पिके काढणीच्या टप्प्यात आहेत. जर या काळात पाऊस झाला तर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. शेतात उभे असलेले पीक ओलसर झाले तर त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधीच सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते ज्या शेतकऱ्यांची पिके काढणीसाठी तयार आहेत त्यांनी शक्य तितक्या लवकर कापणी पूर्ण करावी. तसेच कापलेले पीक उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी ठेवावे. जर शेतात आधीच पीक कापून ठेवले असेल तर त्यावर ताडपत्री किंवा प्लॅस्टिकचे आच्छादन घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अचानक पाऊस आला तरी पिकांचे नुकसान कमी होऊ शकते. याशिवाय काही भागांमध्ये वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. वीज कडाडत असताना उघड्या मैदानात किंवा झाडाखाली उभे राहू नये. तसेच शेतीची कामे करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आधीच शेतीतील खर्च वाढलेला असताना आणि बाजारभावात चढ उतार होत असताना जर पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अनेक शेतकरी हवामानाच्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच पाहता पुढील काही दिवस महाराष्ट्रातील काही भागांसाठी हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने आणि कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास पिकांचे नुकसान कमी करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज नियमितपणे पाहावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.